नाही तोपर्यंत हत्यार खाली ठेवायचं नाही, शस्त्र ठेवायचं नाही. निकाल लागला वाटेल तो धिंगाणा घाला, पण कोणाला त्रास न देता, कोणाला त्रास न देता. कारण का लोकांनी आपल्याला निवडून दिले, कधी विसरू नका. जनता ही मायबाप, जो जिंकून देईल त्यांचे उपकार कधी विसरायचे नसतात. आपल्याला एक चांगलं शहर उभं करायचं आहे. संदेशजीच्या माध्यमातून जी संधी अनेक वर्षांपासून संदेशी मागतायत, तीच संधी आपल्याला या वेळेला लोक देतील अशी आशा आहे. मनामध्ये एक पक्की भावना आहे की ह्या वेळेस संदेशजी तुम्हाला संधी मिळणार म्हणजे मिळणार, लोक तुम्हाला संधी देणार म्हणजे देणार. कारण का तो जो आत्मविश्वास लागतो, ती जी सहानुभूती लागते, ती आज तुमच्या बरोबर आहे. अनेक वर्षांपासून तुम्ही या शहरामध्ये, मला काय वेगळं सांगायची काही गरज नाही. आज मी इथे आलो, सतीश सावंत साहेब एका बाजूलाच, एका बाजूला राजन तेली साहेब आहे. कधी असा दिवस उजडेल असं ह्या दोघांना कधी वाटलं नसेल. पण जीवाभावाचे संबंध आहे, तो किती टोकाचं गेलं विचार आहे ना. कधी वेगवेगळ्या पक्षांचं काम केलं, तिथे कधी तडजोड ह्या दोघांनी केली नाही, मी कधी केली नाही. पण नातं किती जरी ताणलं तरी ह्या सगळ्यांनी कधी तुटू दिलं नाही, अजिबात नाही. राणे साहेबांवरती प्रेम हे कधी त्या काळामध्ये जे काय आम्ही जे दिवस बघितले, मनापासून तुम्हाला सांगतो, ही चांगली लोक आहेत. अशी चांगली लोक राजकारणामध्ये राहिली पाहिजे. त्यांचा हेतू साफ आहे. आमचा हेतू काय, आम्हाला काही नको, या जिल्ह्यातून काही नको. काय देऊन जायचं एवढंच फक्त मला विचारा. काय घेऊन जायचं त्याच्यामध्ये मला विचारू नका. घेऊन जायचं काहीच नाहीये, सगळं देऊन झालंय जिल्ह्याने. राणे कुटुंबाला जेवढं काय देता आलं या जिल्ह्याने सगळं दिलं. एकत्र मिळून तिन्ही सदस्यांना पदांवर नेलं. अजून जिल्हा काय देणार आहे? काय मागावं आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अजून? आता जेवढं उर्वरित आयुष्य राहिलंय तेवढं फक्त सिंधुदुर्गासाठी दिलं गेलं पाहिजे. जे काय भांडण आहे, तेली साहेब तुम्हाला पण माहिती आहे, सभागृहामध्ये तुम्ही स्वतः गॅलरीमध्ये बसून बघितलेलं आहे. डीपीडीसी मध्ये अनेक पत्रकारांनी बघितलेलं आहे. निलेश राणे भांडतो कुठे, माझा सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे. तुम्ही पश्चिम महाराष्ट्राला एक न्याय द्याल, मान्य आहे. तुम्ही मराठवाड्याला एक न्याय द्याल, मान्य आहे. विदर्भाला द्याल, मान्य आहे. माझा कोकण कुठे मागे राहायला नको. जे काय हिशोब तुम्ही तिकडे लावता ते माझ्या सिंधुदुर्गासाठी पण लागले पाहिजे. हाच माझा भांडणाचा विषय. त्याच्यामध्ये मी तडजोड करत नाही, करणार देखील नाही. कारण का लोकांनी मला निवडून दिलंय. मी कुठल्या बाकावर बसलो ते महत्वाचं नाही, माझा सिंधुदुर्ग महत्वाचा. त्याच्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण सिंधुदुर्गच जिंकला पाहिजे. आणि संदेश पारकर